गुड मॉर्निंग, नमस्कार. मी अनिता आपलं व्हॉइस किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. बघा, आपल्या घरामध्ये सर्वांच्या घरामध्ये छोटे बाळ असतात. त्यांना खाण्यासाठी जर आपण विचार केला तर प्रत्येक जेवणाच्या वेळेस विचार करावं लागतं त्यांना काय द्यावं काय नाही. आणि तिखट तर ते अजिबातच खात नाही. त्यामुळे माझ्या पण घरामध्ये 1.5 वर्षाचा मुलगा आहे माझा. मी त्याला आधीपासूनच थोडं थोडं तिखट देत गेली. त्यामुळे आता तो बऱ्यापैकी तिखट खातो. तर त्याच्यासाठी आज मी झिंग्याचं पाणी बनवणार आहे. बघा मी कशा पद्धतीने बनवते. तुम्ही पण तुमच्या मुलांना अशा प्रकारे सवय लावा, म्हणजे आपल्याला प्रवासात जर असू किंवा बाहेरगावी कुठे कोणाच्या घरी पाहुणे म्हणून जर आपण गेलो तर त्रास होत नाही. मुले सहज खाऊन घेतात, त्यामुळे आपल्याला पण बरं वाटतं. तर चला बघूया आजची रेसिपी. हे बघा, हे झिंगे घेतले मी बारीक. ते साफ करून मी पाण्यात भिजवून ठेवले होते 5 मिनिट. त्यानंतर मी ते पाण्यातून काढून घेतले. कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. कांदा बारीक चिरलेला आहे, कढीपत्ता आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे. आणि चवीसाठी मिरची घेतली, चिमूटभर ही कमी तिखट मिरची आहे आणि जिरं घेतले. कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. तेल तापू देते चांगलं. तेल तापलं की त्यात आपल्याला कांदा टाकायचा. आधी कांदा लालसर झाला की जिरं टाकायचं त्यात. हे लहान मुलं असतात ना, त्यांच्या जेवणाचं मम्मी लोकांना खूप टेन्शन असतं. ही मुलं खातच नाही अजिबात तिखट. कांदा असा लालसर परतून घ्यायचा आहे. माझा बाळा आता झोपला आहे. तो झोपेतून उठायच्या आधी मी त्याच्यासाठी जेवण बनवून ठेवते. आता मी त्याला आधीपासून सरेलॅक वगैरे काहीच दिलेलं नाही. आम्ही जे घरामध्ये खातो तेच जेवण देते मी त्याला. तुमच्या घरात पण असं बाळ असेल ना, तर तुम्ही पण असंच करा. त्याला असं वेगळं बनवून खाऊ घालण्याची जर सवय ठेवली तर त्याला तीच सवय पडून जाते. हे बघा, चांगला लालसर कांदा परतू द्या. कांदा परतून झाला की त्यामध्ये झिंगे टाकायचे. झिंगे चांगले परतून घ्या. करकरीत कडक होऊ द्यायचे चांगली झिंगे, म्हणजे त्याचा इसडापणा पूर्ण निघून जातो आणि ते चवीला खूप छान लागतं. तुमच्या बाळा अगदीच तिखट खात नसेल तर तुम्ही लाल चटणी नाही टाकली तरी चालेल. नुसतं मीठ जरी टाकलं तुम्ही तरी ते खायला चांगलं लागतं आणि त्यांना नवीन चव पण कळते. नॉनव्हेज खायला ते शिकतात. नक्की बनवून बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. टोमॅटो मी शेवटी टाकणार आहे, कारण टोमॅटो तळायला घेतले ना की त्याला पाणी सुटतं. त्यामुळे ना झिंगे व्यवस्थित तळल्या जात नाही. त्यामुळे मी आधी करकरीत झिंगे मस्त तळून घेते, त्यानंतर टोमॅटो ॲड करेन. हे बघा, झिंगे आणि कांदा मस्त करकरीत तळून झाला आहे. त्याचा आवाज बघा कसा येतो. आपण अंडी तळतो त्यासारखा आवाज येतो. असा आवाज यायला लागला की त्यामध्ये जिरं टाकून द्यायचं. सोबत चटणी पण टाकली चवीप्रमाणे. तुमचं बाळ खातच नसेल तर टाकू नका. टोमॅटो टाकून घेतला. तर टोमॅटोचं पूर्ण पाणी होईपर्यंत मी ते परतून घेणार आहे. गॅस मंद ठेवायचा आहे. मंद आचेवर व्यवस्थित जेवण होतं.
चमच्याने असं ठेचून घेतो टोमॅटो, म्हणजे अगदी बारीक होतील ते आणि खाताना मग लहान मुलांच्या घशात अडकत नाही. घशात अडकलं की ते खायला कंटाळा करतात मग. किंवा तुम्ही पेस्ट बनवून जरी टाकली तरी खूप छान. टोमॅटो परतून झाला आहे, मस्त कोथिंबीर ॲड करून देतो. असं भाज्यांचं पाणी वगैरे मुलांना दिलं तर त्यांना ची पण चांगली होते, ची कडक होत नाही त्यांना. हिवाळ्यामध्ये ते पाणी पण खूप पितात, त्यामुळे असं पातळ जेवण त्यांना दिलं की त्यांना चीला त्रास नाही होत. त्यामध्ये बाजरीची भाकर किंवा मग पोळी कूच करून द्यायची त्यांना, मस्त चवीने खातात ते. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर पाणी ओतून घेते. चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेते. असं तुमचं बाळ जेवढं खाईल तेवढंच पाणी बनवायचं मस्त. याला चांगली उकळू द्यायचं. 10 मिनिट मस्त त्याला उकळू द्यायचं, म्हणजे त्याला चांगली चव येते आणि चवीने खातात मुलं. गॅस थोडा फास्ट करते मी. हे बघा उकळी फुटली. आता झिंग्याचं पाणी आपलं रेडी झालं आहे. 10 मिनिट झाले उकळून. आता मी बंद करते.